तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आपण मलेशियावरून डायरेक्ट कंबोडियाला आलेलो आहे। म्हणजे आपली आता 2025ची दुसरी इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि आता आपण आलेलो आहे आपल्या 15व्या कंट्रीमध्ये, ते म्हणजे कंबोडिया। तर कंबोडियामध्ये सिएम रिप म्हणून सिटी आहे। तर सगळ्यात टुरिस्टिक आणि इकडे जे फेमस आहे ते म्हणजे इकडचं जगामधलं सगळ्यात मोठं मंदिर, ते सुद्धा बघायला आपण जाणार आहे। तरी सगळ्यात भारी सिटी आहे। म्हणजे तुम्ही एक छोटंसं खेडेगावासारखंच आहे, पण ते एवढं भारी डेव्हलप झालेलं आहे आणि एवढे टुरिस्ट इकडे येत असतात, त्याच्यामुळे खूप मस्त बनवलं आहे। इकडं तुम्हाला बार स्ट्रीट वगैरे खूप काय काय बघायला मिळेल। आणि पाठीमागे बघू शकता ते आमचं हॉस्टेल आहे। हॉस्टेल बघा किती भारी आहे, मॅड मंकी हॉस्टेल म्हणून आहे। त्याकडे तुम्ही सेपरेट रूम पण घेऊ शकता किंवा मग डॉर्मेटरी वगैरे 500-600 रुपयामध्ये पण राहू शकता, एवढं स्वस्त आहे इथे। तर मी तुम्हाला हॉस्टेल दाखवतो आणि रूम पण दाखवतो कसं आहे ते असं पूर्ण मस्त हॉस्टेल आहे। त्यानंतर तुम्हाला रूम दाखवतो बघा, हा आमचा रूम आहे, पूल साईड रूम आहे मस्त। हे बघा असा पूर्ण मस्त रूम आहे दोघांचा, भरपूर मोठा रूम आलेला आहे एकदम स्वस्तात। आणि तर हा रूम आम्ही फक्त 1800 रुपये पर डे केले, 2 जणांचे 1800 रुपये लागले फक्त, एवढा स्वस्त रूम आहे। बाकी 500-600 रुपयापासून इकडे रूम बघायला मिळतात। आणि मेन गोष्ट अशी का इकडं सगळे मुलं मुली सर्व वेगवेगळ्या देशांमधून आलेले असतात। मग रात्री प्रॉप कॉल वगैरे सगळं असतं इकडे, सोबत सगळे जातात पार्टी करायला, सोबत सगळे खेळतात, एकमेकाला भेटतात। त्यासाठी फेमस आहे हा पूर्ण हॉस्टेल। तुम्हाला आतून पण दाखवतो मी, हे बघा ही अशी मस्त हा रिसेप्शन एरिया आहे इथला। बाकी हे बघा असे कुठून कुठून कोण आलेले आहेत ते पण दिलेले आहे। इंडियावरनं कोण आहे, हे बघा ब्राझील, कंबोडियाचे 4 जण आहे, इंग्लंडवरून 4 जण आहे। बाकी इकडे असे गेम्स वगैरे होत असतात, पूल टेबल आहे। इकडे एक छोटासा बार बनवलेला आहे त्यांनी, तिकडे आल्यावर तुम्हाला वेलकम ड्रिंक पण फ्री भेटते। हे बघा मस्त छोटीशी लॉबी विथ रेस्टॉरंट आहे, सर्व एकत्रच, रिसेप्शन वगैरे सर्व एकत्र बघायला मिळेल तुम्हाला। आपण जाणार आहे इथल्या सगळ्यात मोठ्या मंदिरामध्ये, जे जगातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे ज्याचं नाव अंकुर वाट म्हणून आहे। तर ते मंदिर आपण एक्सप्लोअर करणार आहे। तर व्हिडिओ आता तुम्ही पूर्णपणे बघत राहा, मजा येईल तुम्हाला। तर बघा इकडे पण आपल्या रिक्षा भेटते, तर ग्रॅबवरनं रिक्षा करू शकता तुम्ही। मी नाशिककर आहे का? येस येस। इकडे अशा गाड्या पण करू शकतो आपण, मोटरसायकलला पाठीमागं डायरेक्ट लावले त्यांनी। बाकी आता आपण चाललो आहे मंदिराकडे। इकडचे रस्ते वगैरे बघा मस्त गावाकडचा फील आहे। स्कूटर पण भेटतं इकडं रेंटने, शेजारीच समोरच आहे स्कूटर रेंटचं। बाकी बघा पूर्ण असं खेडेगावासारखे रस्ते इथं। आपण लोकेशनवरती आलेलो आहे, पाठीमागे बघू शकता पूर्ण जंगल आहे आणि जंगलामध्ये मंदिर आहे। आणि आता काहीतरी खायचं आहे, आम्हाला भूक लागली आहे, तर असे तुम्हाला छोटे छोटे स्टॉल्स बघायला मिळतील। तर इकडे काही जास्त खाऊ नाही शकत आपण, चिकन जे खातात चिकन तर सर्व भेटेल इकडे, चिकन मिळेल, फिश मिळेल, त्याच्यानंतर व्हेजिटेबल फ्राईड राईस वगैरे मिळतो। तर व्हेजवाल्यांसाठी फक्त फ्राईड राईसच आहे, तेवढंच खाऊ शकता ते। बाकी नॉनव्हेजवाल्यांसाठी आहे जरा ऑप्शन, सूप वगैरे आहे, फिश सूप आहे, चिकन सूप आहे, त्याच्यानंतर ग्रिल्ड चिकन वगैरे मिळतं। बाकी व्हेजसाठी तर फ्राईड राईसच आहे। तर मी फ्राईड राईस ऑर्डर केलं आहे, मी पण आज व्हेजच खातो आहे, आणि रोज रोज नॉनव्हेज होतं आहे, त्याच्यामुळे थोडाफार व्हेज पण खातो। आणि पाठीमागे तुम्हाला दाखवतो मी, बघा पूर्ण जंगल आहे, ते मोठी पार्किंग आहे। मंदिर तर खूप लांब आहे आणि खूप लांब चालत जावं लागतं, ते पण दाखवतो मी तुम्हाला। बाकी इकडचे लोक वगैरे तर एवढे भारी, आम्ही कालपासून आलेलो आहे, काल संध्याकाळी आलो होतो, मी ब्लॉग नाही बनवला, पण कालपासून आम्ही फिरतो आहे। सगळे लोक एकदम मस्त आहे। फूट मसाज वगैरे तर डायरेक्ट $2 $3 आहे, आणि इकडे सगळं डॉलरमध्येच तुम्हाला बघायला मिळेल। तर इकडे जेवढे पण मेनू कार्ड वगैरे असतील सगळे प्राइजेस डॉलरमध्येच असतात। बाकी तुम्ही इथल्या करन्सीमध्ये पे करू शकता, तर रिअल म्हणून करन्सी आहे, पण जास्त तुम्हाला सगळं डॉलरमध्येच दिसेल। म्हणजे तुम्ही नुसतं डॉलर जरी घेऊन आले तरी पण तुमचं काम होऊन जाईल इकडे, अशी करन्सी म्हणजे पॅरलल चालते करन्सी। बाकी $1 म्हणजे इथले 4000 रिअल आहे।
तर मस्त फूड ऑर्डर केले, तुम्हाला दाखवतो मी फूड पण. आणि बाकी जसं जसं आता दिवस पुढे जातील तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन पण देत राहील मी. व्हिडिओ बघत राहा. बाकी हे बघा मस्त हा शर्ट विकत घेतला कालच इथून, टेम्पलचाच आहे. तर आम्ही एंट्री केलेली, आजूबाजूला तुम्हाला बघ झाडं बघायला मिळतील. तर आता मंदिरात जायच्या आधी आपल्याला तिकीट काढावं लागतं. तर ॲपवरनं $37 पर पर्सन तिकीट आहे. तर ॲपवरनं पूर्ण करून त्याच्यानंतर आतमध्ये भरपूर मंदिर आहे, 10-15 वेगवेगळ्या टाईपचे मंदिर आहे. ते सर्व ॲक्सेस मिळतो आपल्याला इथून आतमध्ये. तर $37 पर पर्सन तिकीट आहे. तिकीट तर भरपूर महाग आहे, पूर्ण हिस्टॉरिकल साईट आहे ती, त्याच्यामुळे एवढं तिकीट आहे इथे. तिकीट कंपल्सरी आहे. तर आता मस्त पेड करतो मी, मग जाऊ मध्ये, तुम्हाला मध्ये दाखवतो बाकी काय आहे. बाकी हे बघा चार्ट बघा, दाखवतो चार्ट, उलटा आहे उलटा. बाकी एवढे चार्टमध्ये जेवढे पण तुम्हाला मंदिरं दिसत आहे, या सगळ्या मंदिरांमध्ये आपण जाऊ शकतो. खूप मोठं आहे, लोक 1-1 महिन्याचे पास घेतात. तर तिकीट काढून आम्ही मध्ये आलेलो आहे. ॲपवरनं पण करू शकता, किंवा मग त्यांनी सांगितलं तुम्ही ग्रॅब करून आले त्याच्यामुळे तुम्हाला त्या ड्रायव्हरने सांगितलं नाही तर नॉर्मली दुसरं तुम्ही जे ड्रायव्हर करतात डायरेक्ट रस्त्यावरून, ते पहिले तिकीट काउंटरला घेऊन जातात आपल्याला, तिथून तिकीट काढायचं आणि मग ते इकडे घेऊन येतात. बाकी इकडे तर लोक 4-4 दिवसाचा पास काढतात, 1-1 महिन्याचा पण पास काढतात. एवढं मोठं मंदिर आहे, जगातलं सगळ्यात मोठं हिंदू टेम्पल आहे. आणि त्याच्यातले आता काही टेम्पल आपण बघणार आहे. बाकीचे टेम्पल बघण्यासाठी परत गाडी करून दुसऱ्याकडे जावं लागतं. एवढं मोठं आहे, म्हणजे 400 एकरमध्ये एवढं मोठं टेम्पल आहे हे. तर आता जाऊयात मध्ये, तुम्हाला मी दाखवतो सर्व इथलं टेम्पल वगैरे कसं आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे आपण काहीतरी. तर एवढं चालून आल्यानंतर बघा, एवढं चालून आल्यानंतर आत्ता सुरुवात झाली मंदिराची. मंदिर बघा केवढं मोठं आहे. अजून चालत जायचं आहे तेवढं. मग तिथून मंदिराची एंट्री, त्याच्यानंतर पाठीमागे मंदिर आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. जबरदस्त एकदम खतरनाक. तर आता आपण आलेलो आहे मंदिराजवळ. जाऊयात मध्ये. तर हे बघा इकडून आता मध्ये आलो आहे आपण, आणि अजून एवढं चालत जायचं आहे. साईडला बघा एरिया किती, पूर्ण 400 एकरमध्ये नुसतं एक मंदिर आहे एवढं. जबरदस्त आहे. तर परत जायचं त्या मंदिरापर्यंत. तर आता जाऊयात आपण मस्त मंदिरामध्ये. हे बघा मंदिर जबरदस्त आहे. खूप जुनं मंदिर आहे, शेकडो वर्ष जुनं मंदिर आहे. तर हे बघा मंदिराचे आर्किटेक्चर बघा सर्वच. हॅलो. जबरदस्त. बघा मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला हे असं बघायला मिळेल पूर्ण स्ट्रक्चर. इथे पूर्ण पाणी असायचं आधी, पावसाळ्यात पूर्ण पाणी साचतं याच्यामध्ये. बाकी बघा मंदिराच्या दोघं बाजूंना तुम्हाला सेम बघायला मिळेल. हे बघा इकडे पण सेम आहे. तर बघा इथून मंदिर सुरू होतं मेन. आम्हाला वाटत होतं की पाठीमागेच मंदिर सुरू झालं आहे, पण एवढं चालून पण अजून मंदिर नाही आले. बघा इथून मंदिर सुरू होतं, रेस्टोरेशनचं काम चालू आहे इथे. कारण की ते दगड पडत आहे वरचे, बघा इकडचे पण पडत आहे, झाडं लावलेलं आहे. त्याच्यामुळे निघतो आता आम्ही इथून. कांड व्हायचा. आता जाऊ, आता इकडून दुसऱ्या साईडने जात आहेत त्या मंदिरावरती, तिकडून जाऊ आपण. खतरनाक मोठं मंदिर आहे, 1 तास झाला असेल आम्ही चालतोय. एंट्रीपासून इथपर्यंत पाय दुखायला लागले तरी मंदिर आलं नाही अजून. हे बघा आता मेन कॉरिडॉरमध्ये आलो पण मंदिराच्या. इथून मंदिर आहे म्हणजे
खतरनाक. हे बघा, हे वरती मंदिर, बाकी कॉरिडोर आहे. हे बघा, हे भरपूर मोठं मंदिर आहे. पायऱ्या आहे इथून, पण डायरेक्ट जागीच पायऱ्या आहे. स्टेप उतरू तर शकतच नाही इथून कोणी. तेव्हाच्या काळचे लोक कसं काय उतरत असतील काय माहिती. तर मागच्या साईडने त्यांनी बनवलं आहे अजून पायऱ्या. तिकडे जाणार आपण. हे बघा, वरती जातील आपल्याला पूर्ण. तर हे बघा, इकडून वरती जायला रस्ता आहे मंदिरात. आणि मंदिर अजून पण संपलं नाही. याच्या पण पाठीमागे पण मंदिर आहे अजून. खतरनाक आहे. वरती इथे हॅट अलाउड नाही आहे, शॉर्ट्स अलाउड नाही आहे. भरपूर म्हणजे कपड्यांचे वगैरे पण रूल्स आहे इथे. शोल्डर पण कवर पाहिजे वरती. हे बघा, याच्या खाली त्याचा स्टीप पायऱ्या आहे. विचार करा, लोक उतरत कसे असेल एकदा चढल्यावर वरती. कारण आता एवढं चढल्यानंतर जागीच खाली. हे बघा, डायरेक्ट घसरगुंडी वाटते रे. बाकी आपण आलेलो आता. हे असे मंदिर आहे चारही साईडला तुम्हाला बघायला मिळेल मंदिर. याचं पूर्ण म्हणजे आत्ताच्या लोक जे मानतात त्या लोकांचं पूर्ण ठेवलेलं आहे ते. तर असं चारही साईडला तुम्हाला असं बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर बघा, इकडून पूर्ण बाहेरचं दिसतंय व्ह्यू. त्या तिकडून आलो होतो आपण, खूप पुढून, कमीत कमी 1 किलोमीटरचा आरामात असेल ते, एवढं लांब आहे. आणि बघा, हे रिस्टोरेशनचं काम चालू आहे इकडे. आपण त्या साईडने फिरून आलो. तर मित्रांनो, आता परत इकडून एवढं लांब चालत जायचं 1 किलोमीटर. जबरदस्त मोठं मंदिर आहे. आणि हे फक्त एक मंदिर कवर झालं आहे. असे इकडं खूप मंदिर आहे, शेकडो मंदिर आहे. आणि ते बघण्यासाठी इकडे महिना पण लागतो लोकांना. त्याच्यामुळे इकडे 7 दिवसाचा पण पास मिळतो, 1 महिन्याचा पण पास मिळतो. आणि फॉरेनच्या लोकांना खूप इंटरेस्ट आहे याच्या गोष्टींमध्ये. ते इथे येऊन राहतात, 1 महिना येऊन राहतात आणि सगळे मंदिरं वगैरे एक्सप्लोर करतात. रात्री जाऊन मस्त मग बारमध्ये दारू वगैरे पिता आणि दिवसा याचे मंदिर वगैरे एक्सप्लोर करतात. खूप क्रेज आहे फॉरेनच्या लोकांना इकडचं. आणि खूप मस्त वाटलं, काहीतरी हिस्टॉरिक बघायला मिळालं. आणि कंबोडियामध्ये येऊन ते पण एवढं मोठं, सगळ्यात मोठं हिंदू टेम्पल बघायला मिळालं. खूप मस्त वाटलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.